नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो. कालचा आपला विषय खूप सुरेख झाला. आजचा विषय आहे हृदय रेषा. आता हृदयावर जास्त अंमल हा तरुणांचा असतो, त्यामुळे तरुणांनी हे ऐकावं अशी ही माझी हृदय रेषा तुम्हाला आज मी समजावून सांगते. लक्ष देऊन ऐका, खूप आनंद येईल. जेव्हा एखादे लहान मूल पृथ्वी तलावर जन्म घेतं ना, तेव्हा ते छोटस असतं, अगदी एवढंस बाळ, छोटस आपण. हे लहान बाळ जन्म घेतल्यानंतर 17-17, 18-18 तास झोपतं बघा. व झोपेतच रडतं, झोपेतच हसतं पण. तेव्हा मी माझ्या आईला विचारायची, अगं हे का बरं असं करतं? तेव्हा माझी आई म्हणाली, की ते बाळ ईश्वराशी बोलतं. ईश्वर जेव्हा छान बोलतो, त्याच्याशी चांगलं प्रारब्ध सांगतो, तेव्हा तो हसतो. आणि जेव्हा त्याचं प्रारब्ध वाईट सांगतो, तेव्हा तो रडतो. त्याचं ईश्वराशी एक नातं असतं बघा. हे नातं लवकर संपत नाही बरं का. आपल्याला वाटतं पृथ्वी तलावर जन्म घेतला म्हणून तो आपल्यातला झाला, असं नसतं. पण जसे जसे दिवस जातात, हे बाळ मोठं होत जातं, तेव्हा जगाशी कनेक्ट होतं. आणि जगाशी कनेक्ट झालं की जेव्हा ईश्वरापासून दूर होत जातं आणि प्रथम त्याची मुठ्ठी जी बंद असते, ती मुठ्ठी हळूहळू उघडायला लागते. जेव्हा ही मुठ्ठी बंद, मुठ्ठी लहान बाळाची जेव्हा उघडू लागते, तेव्हा त्याचं प्रारब्ध रूप घेत राहतं, स्पष्ट होत जात. आता या मुठीत काय काय असतं बघा. त्याची स्वप्न असतात, त्याची इच्छा असतात, त्याच्या आकांक्षा असतात, त्याला जगात खूप दूर असं फिरायचं असतं, प्रेम असतं, कर्तव्य असतं, महत्वाकांक्षा असते. जेव्हा ही मुठ्ठी बंद असते तेव्हा ते सगळं आत असतं. पण जेव्हा ही मुठ्ठी उघडते ना, तेव्हा हे सगळे कर्म, कर्तव्य, प्रारब्ध, महत्वाकांक्षा हळूहळू उलगडत जातात. मला नेहमी वाटतं बरं का, की आकाशात एक इलेक्ट्रिसिटी बोर्ड आहे. मला काय वाटतं, की आकाशात एक इलेक्ट्रिसिटी बोर्ड आहे आणि त्यातला एक करंट जेव्हा हृदयात येतो, तेव्हा हृदयातलं पॉवर हाऊस ओपन होतं. हृदयातलं पॉवर हाऊस ओपन होतो. या पॉवर हाऊस मधनं एक करंट आपल्या पूर्ण शरीरात जातो आणि एक नवीन जीव, आत्मा तिथे येतो आणि आपलं आयुष्य सुरू होतं. आता बघा, आत्मा आहे, हवा आहे, संवेदन आहे, जाणीव आहे, तुमच्या माझ्या मनातील भावना आहेत, या दिसत नाहीत. या दिव्य गोष्टी आहेत, त्या अदृश्य आहेत. पण या अदृश्य ज्या भावना आहेत, त्या इच्छा आकांक्षा आहे, या हृदय रेषेवर येत राहतात. जसं जसं तुम्ही वाढता, तसं त्या या हृदय रेषेवर त्या उमटत जातात आणि मग एक पूर्ण मनुष्य, पूर्ण व्यक्ती व्यवस्थितरित्या आपल्याला व्यवस्थित जगात चालत बोलत असलेला दिसतो. आता हातात नुसती हृदय रेषाच आहे का? हृदय रेषाच्या ऐवजी हातामध्ये एक ब्रेन लाईन आणि हा हे ही आहे हृदय रेषा, ही आहे ब्रेन लाईन आणि ही आहे लाईफ लाईन. अशा या 3 रेषा असतात. पण मला एक सांगा, तुमची लाईफ लाईन आहे हो, मस्तिष्क लाईन आहे, म्हणजे आपण म्हणतो ब्रेन लाईन, ती हृदय रेषा चालू झाल्याशिवाय चालू होतं का? नाही होत. म्हणून हृदय रेषेला जास्त महत्व आहे. जेव्हा तुमचा हार्ट चालू होईल, तेव्हाच ब्रेनला, हालचालीला, बुद्धिमत्तेला, सगळ्यांना महत्व प्राप्त होतं. तुमचा एक ऍटिट्यूड निर्माण होतो, तो या हृदय रेषेवरून होतो, की तुमची हृदय रेषा कशी आहे. आता गंमत सांगते, की पावसाचं पाणी सगळीकडेच पडतं, पण ते पाणी प्रत्येक ठिकाणी कसं वेगळं होतं पहा. शिंपल्यात पडलं तो मोती होतो, गंगेत पडलं तर पवित्र होतो, आणि सापाच्या मुखात गेलं तर विष होतो, आणि चातकाच्या मुखात गेलं तर जीवन होतं. त्यामुळे तसंच आहे, की पॉवर हाऊस मधून, हस्तरेषेतून जो करंट निघतो, हा पावसाच्या पाण्यासारखा असतो. प्रत्येक आत्म्यात हा करंट वेगवेगळं रूप, वेगवेगळा स्वभाव, वेगवेगळं व्यक्तिमत्व घेऊन तुमच्या आमच्या समोर येतो. म्हणून हृदय रेषेचं अनन्य साधारण महत्व आहे.
आता समजा ही हृदय रेषा या गुरु पर्वतावरतून उगम पावली. हे 4 पर्वत आहे: बुध, रवी, शनी आणि गुरु. या गुरु रेषेवरतून जर ही हृदय रेषा उगम पावली तर हृदयात चांगले विचार येतात, पॉझिटिव्ह थिंकिंग येतं, एक चांगला ॲटिट्यूड येतो, पारंपरिक दृष्टीने पूजा करण्याची आपल्या धार्मिक वृत्ती निर्माण होते, ज्ञानाचा उपयोग करता येतो आणि मार्ग देतो. म्हणून आपण नेहमी म्हणतो, गुरुविण नाही गती नाही ज्ञान देवा, गुरुविण क्षीण का होतो जीवा. आता रवी रवी पर्वतावर जर उगम पावली ही हृदय रेषा, तर मनात मान सन्मान, अधिकार, स्वाभिमान, जिद्द, अहंकार ही हृदयी निर्माण करणारी अशी ही हृदय रेषा असते. शनी पर्वतावर उगम पावली तर एक व्यावहारिक ॲटिट्यूड असतो. बिलकुल तिथे तुम्हाला कर्माचं फळ मिळणार आणि एक धार्मिक ॲटिट्यूड नाही तर आपल्याला एक पॉझिटिव्ह आणि व्यावहारिक ॲटिट्यूड तिथे मिळतो. बहुतेक कार्य हे शनीच्या अधिपत्याखाली येतो. आता बुध बुध हा इथे आहे, ती इथून उगम पावते, त्यामुळे एवढ्या छोट्याशा जागेत कधी ती उगम पावणार नाही, पण पावली अचानक तर बुद्धीचे काम करणारा व्यक्ती होतो. आता हृदय रेषा उगम पावल्यानंतर ती इथे थांबते, इथे थांबते, इथे थांबते. कुठे थांबते? ज्या पर्वतावर, ज्या ग्रहाजवळ, ज्या ग्रहाच्या उंचवट्याजवळ ती थांबते किंवा उचलली जाते, तेव्हा व्यक्तीमध्ये त्या ग्रहाचे त्याचे परिणाम उद्भवतात. ती शनी जवळ थांबली तर मनात प्रेमाविषयी, पॉझिटिव्ह रिलेशन बद्दल विचारात एक वेगळेपणा असतो. एक चांगला खूप सॉफ्ट कॉर्नर आपल्याला तिथे दिसत नाही. हृदय रेषा रवी पर्वताजवळ थांबली तर तिथे तुम्हाला तुमच्यामध्ये स्वाभिमान, अभिमान आणि काहीतरी आयुष्यात प्राइज मिळण्याचं, भविष्यात काहीतरी मिळण्याची एक संधी मिळते. हृदय रेषा तुटक तुटक असेल, म्हणजे सलग नाही पूर्ण, अशी तुटक तुटक असेल तर हार्ट प्रॉब्लेम देते. तरुणांचे ब्रेकअप होतात. तरुण वयात वय वाढले की तरुण वयात ब्रेकअप होतात, वय वाढलं की ब्रेकअप कमी होतात असं जुन्या काळी म्हणायचे. पण मला नाही वाटत आता ते प्रमाण सारखेच आहे. त्यामुळे हृदय रेषा ही सरळ, छान, सॉफ्ट, गुलाबी असावी. हृदय रेषा जर सारखी नसेल, गुंतागुंत असेल, तर यांचे हृदय किंवा यांची मानसिक संतुलन गुंतागुंतीचे असते. त्यांना लवकर निर्णय आणि डिसिजन घेता येत नाही. रवी शनी उंचवट्याजवळ साधारण ती वयाच्या 40 वर्षापर्यंत पोहोचते. वय वाढलं ना की हृदय रेषेतील करंट कमी होत जातो असं आपल्याला वाटतं. उत्साह कमी होतो, कारण आपल्याला काम करायची इच्छा होत नाही. जसं जसं वय वाढतं, हृदय रेषामध्ये थोडी कमजोरी येत राहते. लाईक मीन्स हार्ट तुमचं तेवढं मजबूत राहत नाही. प्रेम प्रकरणे कमी होतात, माणूस हा दुर्बल होतो आणि स्वाभाविक क्रिया नाही होत. ब्रेकअपची भावना पण कमी होते, उलतापालत कमी होते. प्रेमाच्या व्याख्या बदलतात. पहिले प्रेम हे मुला मुलींचं असं समजलं जातं, मग मग स्वतःचा मुलगा, स्वतःची मुलगी, बायको. त्यामुळे प्रेमाच्या व्याख्या बदलत जातात, तसं हृदयातल्या भावना पण बदलत जातात. हृदयाचं आरोग्य आणि चारित्र्य हे सुद्धा या ग्रहांचं किंवा या रेषेवर काय आहे याच्यावर अवलंबून असतं. हृदय रेषेच्या वर जाणारे जर फाटे असले, जसं आपण म्हणतो की उंच भागाला गेलं की प्रोग्रेस होतो, तसं हृदयावर अशा बारीक बारीक वर जाणाऱ्या रेषा असल्या तर तुमची प्रोग्रेस होते. आणि हृदयाच्या खाली बारीक बारीक रेषा जाणाऱ्या असल्या त्या कालखंडात तुमचा प्रोग्रेस होत नाही. काय आहे, हृदय रेषा म्हणजे जसे ते फाटेवर जातात तसं जिंदगी एक सफर आहे सुहाना, या जिंदगी एक सफर है वीराना, असं काहीतरी ही हृदय रेषा करत राहते बरं तुमच्यासोबत. आता लाईफ लाईनला चिटकून वर जाणारी जर रेषा असेल तर ती तुम्हाला बळकटी देते. लाईफ लाईन म्हणजे जीवन रेषा. जीवन रेषेला चिटकून जाणारी जर हृदय रेषा असेल तर ती तुमची स्वास्थ्य चांगलं ठेवते, तुमची तब्येत चांगली ठेवते, जीवनाला उभारी देते.
आता या रेषेंमध्ये महत्वाची गोष्ट काय आहे माहितीये का, की याचे रंग पण असतात वेगवेगळे. आपल्याला काय वाटतं की या हृदय रेषेवर रंग नाही, काही नाही, पण रंग असतात. सूक्ष्मतेने आपल्याला बघावं लागतात. जर हृदय रेषेचा रंग पिवळा असेल तर माणूस संशयी असतो. जर दुर्दैव रेषेचा रंग डार्क पिवळा असेल तर षडयंत्रकारी असतो. हृदय रेषेचा रंग सुंदर गुलाबी असेल तर मनुष्य मन भावन असतो. आणि हृदय रेषेचा रंग जर निळसर असेल तर रक्तदोष, मानसिक दुर्बलता आपल्याला दिसते. लाल असेल तर मंगळाचं प्राधान्य येतं, त्यामुळे उतावळेपणा आणि प्रेमात अपघात होतात. हृदय रेषा छोटीच आहे, खूप मोठी नाही, तर त्या व्यक्तीची आकलन शक्ती कमी असते. बुद्धी कमी असते नाही, पण त्याला ते लवकर ती गोष्ट ग्राफ करता येत नाही, समजत नाही त्याला ती. त्यामुळे आकलन शक्ती कमी असते, प्रेम कळत नाही, प्रेमाच्या भावना कळत नाही. हृदय रेषेमधून सूक्ष्म वर जाणाऱ्या रेषेला ऊर्ध्व रेषा म्हणतात आणि खाली जाणाऱ्या रेषेला निम्न रेषा म्हणतात. गुरु पर्वताकडे जर त्यातनं रेषा जात असतील, गुरु पर्वताहून उगम पावली ही गोष्ट वेगळी, पण गुरु पर्वताकडे जर जाणारी असेल तर मानसिक उन्नती, धर्मग्रंथ वाचन आणि गुरुची उपासना तो व्यक्ती करतो. रवी पर्वताकडे असेल तर मान सन्मान, पुरस्कार मिळू शकतात. आणि शनी पर्वताकडे त्यातला मोठा फाटा जात असेल तर निगेटिव्ह थिंकिंग, व्यावहारिक, स्वतःपुरते बघणारा व्यक्ती होतो. आता बुधाकडे जात असेल, आता गुरु आणि बुधाचं मिलन म्हणजे हृदय रेषेतून एक रेषा जर बुधाकडे जात असेल तर हा एक मोठा धमाका असतो. बुध हा छोटासा ग्रह आहे, पण बुद्धीचे काम करतो. त्यामुळे बुधाला मी नेहमी म्हणते, छोटा पॅकेज बडा धमाका. बुद्धीने माणूस खूप मोठं कार्य करू शकतो. त्यामुळे जर गुरु पर्वत हे हृदय रेषेतील ही जी रेषा आहे, जेव्हा बुधाकडे जाते ना, तेव्हा तुमच्या बौद्धिक उन्नती करते. पण जर तुमची ही करंगळी वाकडी असेल तर तुम्हाला खूप मोठी फसवणूक होऊ शकते किंवा तुम्ही फसवणूक करू शकता. हृदय रेषेतून एखादी रेषा शुक्र पर्वताकडे जात असेल ना, आणि शुक्र पर्वत जर फुगीर असेल तर भावना प्रधान असून पटापट प्रेमात पडतात, बरं का. त्यांना प्रेमात पडायला वेळ लागत नाही. हृदय रेषेतून एक रेषा मस्तिष्क रेषेला स्पर्श करत असेल, टच करत असेल, तर माणसाची बुद्धिमत्ता अतिउत्तम होतं. हृदयामध्ये नेहमी बौद्धिक युद्ध चालू असतं. हृदय रेषेतून एक रेषा जर चंद्र पर्वताकडे गेली तर साहित्यिक कवी निर्माण होतात. मंगळाकडे गेली तर अति उत्साह, तापटपणा येतो. आणि जर नीच मंगळाकडे गेली तर तिच्यात आणखी काही अपराधी गुण येऊ शकतात. जसं आपण हृदय रेषेचा रंग पाहिला, हृदय रेषेतनं निघालेले फाटे पाहिले, तसे आता हृदय रेषेवर चिन्ह पाहू आपण. हृदय रेषेवर क्रॉस असला तर हार्ट अटॅक किंवा ओपन हार्ट सर्जरी त्या कालखंडात होते किंवा मानसिक ब्रेकअप होतो. जव असला तर तात्पुरता बिघाड होतो. तुटक तुटक रेषा असली तर सतत प्रेमभंग होतात आणि सतत आजार येतात. हृदय रेषेवर जर चौकोन असेल तर सुरक्षा माणसाला होते. म्हणजे त्या कालखंडात जर कुठला धोका असेल तर या चौकोनामुळे तो धोका निघून जातो. हृदय रेषा स्वच्छ, सुंदर, सरळ असता पॉझिटिव्ह थिंकिंग आपल्या मनामध्ये निर्माण होतं. हृदय रेषा जाळीदार अशी अशी जाळी जर असली तर वैचारिक कल्लोळ त्यांच्या डोक्यामध्ये, म्हणजे कुठलाही निर्णय एक स्थिरपणे आणि चांगल्या प्रकारे घेऊ शकत नाही. कन्फ्यूज, टू बी ऑर नॉट टू बी, घेऊ की ना घेऊ, हे वाक्य त्यांना अगदी फिट बसतं. हृदय रेषा जर पसरलेली असेल तर त्यांचे विचारही पसरलेलेच असतात. म्हणजे कुठल्याही ध्येयाप्रती एकनिष्ठता नसते. हे करू का, ते करू का, ते करू का, थोडक्यात आपण म्हणावं स्वभाव राशी, निर्णय घेण्याची क्षमता कमी असते. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात पूर्णपणे इंद्रधनुष्य फुलत नाही. आता आपण हृदय रेषेबद्दल जवळपास सगळी माहिती घेतली आहे, त्याच्यावर चिन्ह, रंग वगैरे. तुम्हाला सांगू का एक गंमत? आपल्या आयुष्यात
3 एच असतात आपल्या आयुष्यात. 3 एच असतात. एक म्हणजे हेड, डोकं, बुद्धिमत्ता, हुशारी. दुसरा हँड, कर्म, साथ देणारा. आणि तिसरी हार्ट. बुद्धी, कर्म आणि या तिघांचा हृदयाचा संगम होतो, त्या क्षणी हृदयाचे हृदयी संवाद चांगले होतात. असं नातं जे हृदय निर्माण करतं ते जन्मजन्मांतरातलं तुम्ही करू शकता. त्यावेळेला हृदयातल्या या नात्याशी जोडण्याकरता आपल्याला या तिन्ही एच चा जर चांगला छान उपयोग करता येऊ शकतो. सो हृदय रेषेवर अभ्यास करा, स्वतःची हृदय रेषा चेक करा, त्यातला कालखंड काढा, कोणत्या कालखंडात आपल्याला दुःख होऊ शकतो, कोणत्या कालखंडात आपल्याला त्रास होऊ शकतो, कोणत्या कालखंडात आपला ब्रेकअप होऊ शकतो. या सगळ्या गोष्टी पहा आणि आनंदाने जगा. नमस्कार.